नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ग्रामीण युवांना सन्मान, युवा मित्र संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम, शेतकरी आणि पशुसखींचा गौरव, 30 वर्षांच्या सेवेला सलाम। अकोले तालुक्यातील ग्रामीण विकासाच्या वाटचालीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणांचा गौरव करण्यासाठी युवा मित्र संस्थेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला। या कार्यक्रमात बाभुळवंडी येथील युवा शेतकरी श्री अनाजी मानाजी लेंडे आणि देवठाण येथील पशुसखी सौ संगीता गिरे यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले। पुरस्काराचे वितरण सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव्हचे संचालक सजल कुलकर्णी तसेच युवा मित्र संस्थेच्या कार्यकारी संचालिका मनीषाताई पोटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाला शासकीय अधिकारी, प्रगतशील शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती। यावेळी मनीषाताई पोटे यांनी संस्थेच्या 30 वर्षाच्या कार्याचा आढावा घेत ग्रामीण भागातील शेतकरी आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा गुरुमंत्र दिला। तसेच सुनील भाऊ स्मृती पुरस्कारांतर्गत 6 प्रगतशील शेतकऱ्यांना प्रत्येकी सन्मान चिन्ह आणि 25,000 रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले। या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी माननीय निलेश कुलकर्णी, हरी डावरे, तेजस देवरे, संकेत माळवे, रोहिदास पारितकर, पांडुरंग मेंगाळ आणि डॉक्टर सुनील पिन्नर तसेच पशुसखी आणि सीआरपी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। माझे नाव अनाजी मानाजी लेंडे, गाव बाभुळवंडी। 2018 पर्यंत मी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं। त्यानंतर MA BEd करण्याचा प्रयत्न केला, पण मग थोडी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ॲडमिशन नाही घेतलं। स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत करत पेपर देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये कोरोनामध्ये ते प्रयत्न बी फेल गेले। त्यानंतर मग आईवडील जी पारंपरिक जी शेती करत होते तीच आपली स्वतःची शेती असल्यामुळं आपण ती शेती करण्याचा थोडा प्रयत्न करत राहिलो। पण मग असं लक्षात आलं की आईवडील ते जे पारंपरिक जे पिकं घेतात, भात घेतात, गहू, हरभरा, पण मग याच्यामध्ये तर फारसं उत्पन्न भेटत नसल्यामुळं आपण थोडं नवीन काहीतरी करूया असं मनामध्ये इच्छा झाली का 2 पैसे आपल्याला घरीच भेटतील व नोकरीची काही आपल्याला गरज पडणार नाही। आमच्या गावामध्ये शक्यतो पाण्याची उपलब्धता नसल्यामुळं कोणीही शेती करत नाही। असंच थोडी इकडून तिकडून माहिती गोळा करत करत आमच्या गावामध्ये आजिम प्रेमजी फाउंडेशन आणि युवा मित्र संस्था यांनी आमचं गाव सिलेक्ट केलं। त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिरचीची रोपं 700 रुपयामध्ये 2000 काडी त्यांनी अवेलेबल करून दिली। नवीन काहीतरी प्रयोग करायचा म्हणून मी थोडे मित्रांकडून इकडून तिकडून थोडे पैसे जमा करून ठिबक घेतलं, परत मल्चिंग पेपर जमा केले आणि वावर तयार करून आम्ही ती मिरचीची लागवड केली। जास्तीत जास्त उत्पन्न काढायचं यासाठी आम्ही वेळोवेळी युवा मित्र यांची मदत घेत राहिलो। पण 60व्या दिवशी आपली मिरची चालू झाली। कम से कम त्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये मी 20 ते 22 क्विंटल असा माल काढला। माझे कम से कम 90-95 हजार रुपयाचं त्याच्यामधून उत्पन्न निघाले। तर मग मी काय केलं, त्या नफ्यातून ज्या मित्रांकडून थोडेफार उसने पैसे घेतले होते ते त्यांचा परत केले। मग मी पाऊस कमी झाल्यावर परत त्याच पैशातून ठिबक मल्चिंग जुनच वापरून आम्ही आता सध्या टोमॅटोची आणि फरशीची लागवड केलेली आहे। आणि माझं बघूनच 5 ते 6 शेतकऱ्यांनी इथं मल्चिंग आणि ठिबक, टोमॅटो आणि झेंडूची लागवड केलेली आहे। हे ॲक्च्युअली ते लोक आपल्या इकडे माहीतच नाही का मल्चिंग लोकांना काय वाटतंय त्याला लय खर्च येतोय। मग मी काय करतोय, माझे जे थोडे तरुण शेतकरी आहेत त्यांनाही मार्गदर्शन केलं का तुम्ही असं काहीतरी करा। मार्गदर्शन केल्यामुळे नवीन शेतीमध्ये प्रयोग करून कसं तरी उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करत आहोत। आमच्या गावामध्ये आजिम प्रेमजी फाउंडेशन आणि युवा मित्र संस्था यांनी आमच्यासारख्या तरुण शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन आणि जी मदत केली त्यांचे खूप खूप आभारी। सुराज्य मराठी नेटवर्कसाठी प्रतिनिधी अजय पवार, बाभुळवंडी, अहिल्यानगर।